चला तर मग आता उन्हाळा संपत आला. आज आपण बनवणार आहोत आंब्याचे छान असे उकडीचे मोदक. त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप तांदळाचं पीठ. त्या तांदळाच्या पिठात आपण घेतलेला आहे अर्धा कप असं आपला जो आंब्याचा बल्क होतं हापूस आंब्याचा तो घेतला आहे. त्याच्यात अर्धा कप पाणी घातले. असं 1 कप आपण ते मिश्रण घेतले. त्यानंतर कढई ठेवून त्यामध्ये 2-3 चमचे छान असं साजूक तूप घातलेलं आहे. ते थोडं गरम झाल्यानंतर आपण जे गर आणि पाणी मिक्स केलेला कप होता ते घालून छान असं आता मिक्स होऊन घेणार आहोत. आणि त्याला उकळी आली का नंतर आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तर उकळी आल्याशिवाय तांदळाचं पीठ टाकू नये, जेणेकरून आपलं पीठ चांगलं मऊ होणार नाही. छान अशी आपल्याला उकळी आलेली आहे आणि चिमूटभर मीठसुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर मी आता तांदळाचं पीठ टाकले आणि गॅस बंद केला आहे. छान असं मिक्स करून त्याला झाकून ठेवले एक 10 ते 15 मिनटासाठी. त्यानंतर तोपर्यंत आपण बनवूया सारण. तर सारणासाठी मी टाकलेला आहे 2 चमचे साजूक तूप आणि 1 वाटी किसलेले खोबरे. हे ओले खोबरे आहे. ते छान असं त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. तो पण काळा असा आपला सेंद्रिय गूळ आपण घातलेला आहे. त्यानंतर अर्धा कप आपला आंब्याचा गर घातलेला आहे. आता आपल्याला बनवायचे आंब्याच्या रसाचे छान असे मोदक. तर त्यासाठी मी आंब्याचा रस घातलेला आहे. हे छान मिक्सचर असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल. छान असं मिक्स करून घेते जोपर्यंत हा कलर असा बनत नाही. बघा पाणी पण त्यामधलं आटलं आहे आणि छान असं आपलं सारण आता बनलेलं आहे. चेक करण्यासाठी आपला कलथा मी उभा करून बघितला आहे. जर उभा राहत असेल तर आपलं सारण रेडी झालेलं आहे. त्यानंतर जे आपण पीठ घातलेलं सारण होतं त्याला आता आपण मळून घेणार आहोत त्या पिठाला. तर ते मी कढईमधनं काढून परातीमध्ये घेतलं आहे. छान असं थोडंसं हाताला तूप लावून छान असं मऊ करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल पीठ मऊ होत नाही तर थोडंसं तुम्ही दुधाचा हात लावूनसुद्धा मळू शकता. तर मला काही त्याची आवश्यकता वाटली नाही. माझे छान असे मी मोदक केलेले आहे. सारणाच्या पात्र घेऊन छान असं पीठ घालून त्याच्यात सारण घालून छान मोदक बनलेला. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि गणपतीला नक्की हा उकडीचा मोदक दाखवा. तुम्हाला जर नक्की आपल्या अशा छान रेसिपीला फॉलो करण्यासाठी आपले